चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. त्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होणार आहे आज. कोणता आहे आम्हाला पण माहिती. फक्त जायचं आणि बसायचं. फक्त प्रेझेंटला व्हायला जायचं. तुम्हाला ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असलं तर वृंदावन कॉलेजला नक्कीच भेट द्या. खूप छान कॉलेज आहे. तर आहे ना, नेमकं आम्ही ना सभामंडपात येऊन बसलो होतो. कार्यक्रमाची तयारी चालू होती. पाहुणे मंडळी यायचे बाकी होते. मग काय म्हणलं, कोणाला बघून आपण थोडंसं हे घ्यावा म्हटलं. काय म्हणतो आपण, व्ह्यू घ्यावा असं. मग काय इकडं अरे इकडं हा तर आपला गावकरी आहे बरं का. हा 100% आता चेहरा दाखवला. गावकरी खराटे पाटील यांचा मोबाईल नंबर लागत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. मग काय भाऊनी असा टॅटू काढला होता जसं काय स्वतःला असा फार समजा सिद्धू मोशेवाला आहे का नाही. काय दाद्यान काय वाद्यान काय काय सांगताच येणार नाही. आणि वरून गाणं कांदा म्हणाला, किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बास. नाही तर मग काय आता, त्याला म्हणलं मग काय आता आम्ही टाळ्याच वाजवतो. मग तर पुढचा काहीतरी म्हणत होता भाऊ. आणि हा पुढचा तिरक्यानं बघितलं ना कसं काय खोडीची पोर राहतात. एकच नंबर. पुढे माग नाही कार्यक्रम पुढे आता तुम्ही कमेंट करून सांग, कॉलेज लाईफ असल्यावर भांडणं चालू असतं की नाही. मग यांची भांडणं होणारच. काय कार्यक्रम आहे तो आम्हाला पण नाही माहिती. आम्हाला सरांनी सांगितलं इथं येऊन बसा म्हणून आम्ही येऊन बसलोय. बस याच्या पुढे काय होईल ते तुम्हाला मित्रांनो सांगलच. कृष्णाबद्दल काय म्हणतो थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे. इथं आम्हाला कोणी पॉपकॉर्नची व्यवस्था नाही करून दिली, फक्त बस बाकी काहीच नाही. मग कार्यक्रम मस्त होणार सगळं. मग काय आपला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपला. मग आपण आपल्या ट्विन्स डेसाठी ना आपल्या सेमिनार हॉलला गेलो होतो बरं का. मग काय कोणाला नेहमी सारखेच कपडे घालेले होते. तसं बऱ्याच जणांनी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालेली होती. पण कोणाला मी रॅम्प वॉक करणार होतो. मग म्हटलं आता नादच खोळा करून टाकायचं डायरेक्ट. कसा आहे विषय बघितला ना. आयला नुसतं चालायचंच भाऊ. रॅम्प वॉक म्हणलं का फार चालायचंच राहतं भाऊ. त्याच्यामुळे ना आम्हाला लय कंटाळा येतो. आज फार टाइमपास आहे. आज काहीच नाही. आज कॉलेज पण नव्हतं. आज रविवार असल्यामुळं सुट्टी. त्यामुळं आज टाईम जाईना. आणि त्याच्यात मुलं घरी गेलेली आहेत. त्याच्यामुळं काय आता पर्याय नाही दुसरा आपल्याला, आहे की नाही. मग काय असं वरती एकटं येऊन बसायचं टेरेसला. तर मोबाईल पाहून पण कंटाळा आला आता. मग म्हटलं चला वरती टेरेसला बसावं. मग टेरेसला बसलो तर त्या तिकडं हायवे कसंच लक्ष गेलं भाऊ. तर त्या हॉटेलकडं लक्ष गेलं. अरे हा कोण आहे याच्यासाठी कमेंट होत आहे. याचं हायवे नाही लक्ष गेलं, नेमकं याचं हॉटेलकडं लक्ष गेलं. त्याच्यामुळे आहे ना हा नुसतं हॉटेलकंच पाहायचा भाऊ. याला सोयाबीन चिली खावं वाटले काय ना आता. आता विलाज नाही म्हणल्यावर, आता खिशात पैसे नसल्यावर आता काय करणार, आहे की नाही. हॉस्टेल लाईफ आहे शेवटी. मग त्याच्यात हे 2 मित्र चालले होते भाऊ रस्त्याने सहज. म्हणलं दोस्ती तो कट्टर आहे रे भाई. आयला त्या कट्टर म्हणलं का डायरेक्ट पुढंच निघून गेलं भाऊ. एक मालता की ते आत्ता रूममध्ये आलेत त्यांची डान्सची प्रॅक्टिस करत. तर त्यांनी आता बोलवलं त्यांच्या रूममध्ये. वरती एकटाच बसलोय. मग त्यापेक्षा जावा त्यांच्याकडं. तर चला. तर बघितलं ना हॉस्टेलचे रेस कसं काय कपडे राहतात का नाही. शेवटी काय हॉस्टेल आहे ना. नादच नाही करायचा हॉस्टेलचा. आता जाऊ आपण कोणाल सरांकडे जाऊ आपण. त्याच्यात आले बरं का. हो आले रे आले. खूप वेळेनंतर तुम्ही हजर